नमस्कार मंडळी, शिवानी वारसकर YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजपासून आपले स्टार्ट होतात कोकण ब्लॉग्स। येस, तर आज आम्ही चाललोय। आजची तारीख आहे 24। तर आज आम्ही निघालोय आमच्या गावी। आमची ट्रॅव्हल्स ऍक्च्युली येणार आहे मैत्री पार्कला, आमच्या इथे बस स्टॉपला। सो आम्ही थांबलोय आमच्या ट्रॅव्हल्ससाठी। आणि तुम्ही हे सामान बघा, 7 दिवसांसाठी पण आम्हाला एवढं सफर करावं लागतं। एवढं सगळं इथूनच घेऊन जावं लागतं, सगळं रेशन पासून सगळं। म्हणजे गावी भेटत नाही असं नाहीये, भेटतं गावी, पण आम्हाला इथूनच सगळं कॅरी करावं लागतं। त्यात आमचे कपडे, त्यात आमचं सगळं रेशनचं सामान अँड ऑल। तर आता आम्ही चाललोय मैत्री पार्कला आमची ट्रॅव्हल पिक करायला, कारण खूप सामान आहे। सामान फटाफट जाऊन डिक्कीमध्ये ठेवायचंय, त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल करणार आहे। मग आम्ही तुम्हाला दाखवू। मी असं ऐकलं, न्यूजवर सुद्धा चालू आहे की खूप असं ट्रॅफिक आहे, म्हणून आम्ही इथूनच निघतोय आता। तर बघू, ट्रॅफिक नाही भेटलं तर चांगलंच आहे, देव करू आणि आम्हाला लवकर पोहोचवू दे। आणि आता सिद्धू आम्हाला घ्यायला आलाय, तर आम्ही चाललोय मैत्री पार्कला। आणि आजी पण चालली बघा, आजी आणि मी बसने ट्रॅव्हल करणार आहे आणि सिद्धू पाठवून येणार आहे, माझा भाऊ बाईकने। तर आता आम्ही चाललोय मैत्री पार्कला। गाडी आली सायनला समथिंग, मग आता ती पोहोचेल लवकरच चेंबूरला। तर आपण जाऊया आणि ब्लॉग बघत राहा। सामान घेऊन येतोय, वी हॅव टू कीप नाउ। अशा प्रकारे आमचा चॉप झालाय। आम्ही इकडे येऊन कधीचे थांबलोय। श्री स्वामी समर्थ आम्हाला आधी सांगितलेलं की तुमची ट्रॅव्हल्सचं नाव श्री स्वामी समर्थ आहे, आता सांगितलंय की महालक्ष्मी आहे, आणि ती आहे समथिंग कांदिवलीला। सो इट इज कमिंग फ्रॉम कांदिवली टू हियर, तो वी आर वेटिंग नाव। सगळं सामान आम्ही अख्खं सामान रोडवरती आता इथे, अँड वी आर वेटिंग फॉर आवर बॉस। लेट्स सी, कधी तर 5:30 झालेत, कधीपर्यंत येईल आपण बघूया। जस्ट कीप वॉच। Good morning. Good morning. सकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत पोहोचवण्यात येते, पण आम्हाला आता पोहोचवत आहेत 12 वाजेपर्यंत। खूप स्लो होती ट्रॅव्हल, तरी पण आम्ही एवढा प्रवास करण्याला अक्षरशः पाय सुचले, म्हणजे लिटरली आय विल शो यू माय लाईफ। पाय प्रचंड सुचले आणि एवढं भारी वाटतंय मला। तरी 9-10 वर्षानंतर कोकणात वाव। मला मी थोडंफार नेचर ब्युटी दाखवते। So you can see my legs. प्रचंड सुजले, प्रचंड। कंटिन्यू 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंतचा प्रवास, त्याच्यामुळे हे एवढे काय सुचले। almost recoming. Almost.
आणि हे आमचं मंदिर. तर आम्ही पोचलो आणि आता मी फ्रेश झाली, तर मी बी थोडा वेळ झोपेन आता, जेवण वगैरे. नंतर जे काही असेल ते तिथे आमचं डेकोरेशन पण चालू आहे. त्या रूममध्ये डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी झालं आहे, कारण आम्ही येण्याआधीच समीर काका जे आमचे ते रेडी करत होते. तर आता ते फक्त तिथून उचलून इथे राहणार. ते इथे गणपतीची पोझिशन असणार आहे, तर इकडे ते डेकोरेशन उचलून येऊन ठेवणार. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याआधी थोडंसं पेट पूजा करून घेते, कारण आम्ही उपाशी सकाळपासून, ऑलरेडी बस लेट आली. तर आता जातो आधी. डेकोरेशन सो आमचं डेकोरेशन हे मगाशीच झालंय आणि तुम्हाला मी दाखवते आता. वेट, हे विदाउट लाईट्स आहे. हे बघा, तुम्हाला डेकोरेशन कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ऑल दिस क्रेडिट गोज टू समीर काका, जे माझ्या पप्पांचे लहान भाऊ आहेत. त्यांनी हे सगळं केलंय डेकोरेशन, बघू शकता. अगदी सुंदर फ्लावर. आता उद्या आमचा गणपती येणार. उद्या गणपती आला की तू इथेच बसेल, कारण हल्लीच गावी गणपती लवकर आणायला लागले. नाहीतर पहिलं गणपतीच्याच दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थीच्याच दिवशी गणपतीचं आगमन असायचं. बट हल्ली पावसाचं वातावरण हे ते सगळं, आणि गावी थोडं क्लायमेट चेंजेस असतातच, तुम्हाला माहिती आहे. सो म्हणून गणपती आधीच आणणार आहेत उद्या. तर मी तुम्हाला उद्या गणपती आल्यावर त्याचं ऑल ओव्हर टेक्स्चर दाखवू शकते, पण फेस तर परवाच रिव्हील होईल. तर तुम्हाला कळेल की आमचा गणपती नक्की कोणता लुकवाला आहे वगैरे. तोपर्यंत जर डेकोरेशन तुम्हाला आवडलं आहे तर कॉमेंट करा नक्की व्हिडिओवरती, आणि हा व्हिडिओ बघत राहा. आणि हा व्हिडिओ एंड होईल समथिंग गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच उद्या. हा व्हिडिओ उद्यापुरता असेल. आणि डे 1 पासून डे 7 पर्यंत टिल विसर्जन हा एक पूर्ण मोठा व्लॉग असणार आहे. तर तो कंटिन्यू ठेवा, म्हणजे बघत राहा तो पण. तो आय गेस मी पार्ट्समध्ये डिवाईड करेन किंवा नाही, तळ्यात आहे. तर बघूया आपण ते पण. ती सगळी अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटेल, म्हणून इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. मुंबईची सवय लागली लेट झोपायची, म्हणून गावी झोप येत नाही आहे. ऑलमोस्ट आता वाजलेत समथिंग अराउंड 2 वाजायला आले तरी झोप नाही आहे. सो आता मी झोपणार आहे, ट्राय करते झोपायचं मोबाईल यूज करत. आज असाही हँगओव्हर झाला आहे, खूप साफसफाई हे ते सगळं. तरी आमचे मोठे काका काकी सगळे ते आहेत, म्हणून त्यांनी ऑलमोस्ट हाफ ऑफ दी माझं एकटे काय टेन्शन कमी केलेलं. सगळं साफसफाई करून ठेवलेली त्या लोकांनी. बट आल्यावर सगळं झाडलोट हे ते. मग डेकोरेशनमध्ये आमची पण थोडीफार मदत. असं करत आजचा दिवस पूर्ण हेक्टिक होता. आता उद्या उठायचं आहे. उद्या गणपती करण्याला कधी जाणार आहेत ते बघूया आपण, ते मी तुम्हाला उद्या सकाळी सांगते. व्लॉग कंटिन्यू करत राहा. नाव गुड नाईट, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आमची मॉर्निंग ऑलरेडी 8 वाजता झाली आहे, पण इथे गावच्या ठिकाणी लवकर सगळं करावं लागतं. जेवण, त्यात पाणी वगैरे भरायचं हे ते सगळं. सो लवकर करावं लागतं, म्हणून आम्ही त्या कामातच होतो. सगळं जेवण आणत होते. आणि ऑलमोस्ट जसं मी तुम्हाला काल रात्री दाखवलं की डेकोरेशन पूर्ण झालं आहे. गणपती ॲक्च्युली आज आणणार होतो, पण पाऊस खूप आहे म्हणून आज गणपती आणायचं स्किप केलं आहे. आपण उद्याच आणणार आहोत, म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी. तर मग उद्याच तुम्हाला बाप्पाचं जे काही चेहरा आहे तो दिसेल. आजचा ब्लॉग पण आजचा दिवसभर जे काय होईल, डे इन माय लाईफ इन शॉर्ट, जे काही याचं असेल ते मी शूट करेन. हे 2 दिवसाचा ब्लॉग हा एक असणार आहे. आणि उद्यापासून जो स्टार्ट होणार, जसं की मी तुम्हाला काल रात्री म्हटलं की उद्यापासून जे ब्लॉग्स चालू होणार ते 7 दिवसापर्यंत असणार आहे पूर्ण. तर इथे आमच्या इथे जेवढे पण टोटल सगळी घर आहेत ना, आरतीच्या वेळेस मी तुम्हाला घेऊन जाईन तिकडे आणि प्रत्येकाचं घर दाखवेन.
की प्रत्येकाच्या घरात कशी कशी पद्धत आहे गणपती बसवायची किंवा डेकोरेशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आरती, भजन, फुगड्या जे काही असेल ते सगळं होणार. तेव्हा आमची गौराई सुद्धा येणार आहे, तर गौराईच्या दिवशी पण खूप मजा असणार आहे. फक्त पाऊस खूप होतोय. माझं असं म्हणणं आहे की पाऊस थोडा तरी कमी व्हावा आहे ॲटलिस्ट 7 दिवसांसाठी. म्हणजे गावच्या ठिकाणी पाऊस वगैरे गरजेचं आहे, पण आम्ही इथे मजा करायला आलो आहे, तर प्लीज पावसामुळे तेवढा मूड असं हे होतं, थोडा डायवर्ट होतं. म्हणून त्यापेक्षा पाऊस नसलेला बरा तेवढे 4-5 दिवस तरी. मग बघूया, ब्लॉग बघत राहा. आणि अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपला. आजचा दिवस सुद्धा असाच गेला बिकॉज आमचं डेकोरेशन कालच झालेलं, म्हणून आज आम्हाला काहीच नव्हतं. तेच नॉर्मल जेवण म्हणून. आणि खूप पाऊस आहे म्हणून सगळे आपापल्या घरी आहेत, कोण आलंच नाही आहे. सो मी पण आता ही नॉर्मल अशी मेहंदी काढली एवढीच, बिकॉज कोण काढायलाच नाही आहे ते मेहंदी. सो म्हणून मी ही काढून ठेवली. आणि आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. 2 दिवसाचा जो काही होता हा ट्रॅव्हल ब्लॉग, परत गावी पोहोचल्यानंतर वगैरे सगळं जे काही, तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. आणि आत्ता आपण भेटूया मेन ब्लॉगमध्ये. मला हातही जोडता येणार नाही आहे, तरी पण मी जोडते प्रयत्न करते. तर आता आपण भेटूया मेन ब्लॉग्समध्ये, जे काही असणार आहेत पूर्ण हे 7 दिवसाचे 7 ब्लॉग्स वेगवेगळे, डे 1 पासून डे 7 पर्यंत टिल विसर्जन. तर ते ब्लॉग्स आपले वेगळे असणार आहेत. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. सो असेच ब्लॉग बघण्यासाठी शिवानी मुंबईकर ब्लॉग बघण्यासाठी शिवानी वारसकर यूट्यूब चॅनल आणि शिवानी मुंबईकर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू. बाय.